वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. हा नावात जरी भागवत असलं तरी मी नावातच भागवत आहे. त्याच्यामुळे माझ्या अगोदर जे 4 आपल्या पुढे वक्तव्य झाली ती तुम्ही हृदयात पक्की करा, त्याच्याप्रमाणे वागा. मी बाहेर फिरतो, समाजात काम करतो, उपासना साधना याला कधी वेळ मिळतो मिळत नाही. पण एक गोष्ट तर जो बाहेर फिरेल, काम करेल, कोणतंही चांगलं काम जो करेल त्याच्या लक्षात येते. तुम्ही जे सामर्थ्य आहे चळवळीचे ही गोष्ट खरी आहे. जो करील तयाची ही गोष्ट खरी आहे. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, हे सगळ्यात जास्त खरं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या देशात आपण कोणतीही गोष्ट करतो तर तिथे कुठेतरी पूजा साधना उपासना काहीतरी असत. घर बांधायचं आहे, भूमिपूजन करतो. ट्रॅक्टर नवीन आणलाय त्याचं पूजन करतो. विद्यार्थी फाउंटन पेनचं पूजन करतात किंवा डॉट पेनचं पूजन करतात. प्रत्येक ठिकाणी आपण पूजा करतो, कारण आपल्याला जो संदेश मिळालेला आहे आपल्या परंपरेचा की सर्वत्र हरी भरला आहे, तो नाही अशी जागा नाही. एकदा वाद चालू होता, देव एक आहेत की देव अनेक आहेत. तर तिथे आपले हिंदू बराच वेळ त्यांनी ऐकून घेतलं. मग त्यांना विचारलं लोकांनी, तुम्ही बोलत नाही काही? निरळ्या जगातल्या धर्माचार्यांची बैठक होती त्याच्यात. तर ते म्हणत की तुमचं हे मला समजतच नाही, देव एक आहे की अनेक आहे? देव सोडून काय आहे ते सांगा. देवच आहे, दुसरं काही नाहीच आहे. आणि त्याच्यामुळे सगळीकडे पवित्रता पाहणे, सगळीकडे आपलेपणाने वागणे हा आपला व्यवहार बनला. आता आपण माणूस आहोत, त्याच्यामुळे आपल्या करता दोन्ही दिशा आहेत. वरही जाऊ शकतो आपण, खालीही जाऊ शकतो. नर करनी करे तो नर का नारायण बन जाए और उलटी करनी करे तो नर का नराधम बन जाए. दोन्ही शक्य आहे. हे दुसरं होऊ द्यायचं नाही, पहिलं झालं पाहिजे असा आपण तर प्रयत्न करायचाच असतो. पण काही लोक हे पोचून जातात मुक्कामावर. त्यांना आता जगाशी काही देणं घेणं नाही, त्यांना जगाची बाजा होत नाही. ते आता तिथे गेले, पोचले तिथे. पण तेव्हा तिथून जे पाहतात की हे जन बुडतायत, तर ते डोळ्यांनी पावत नाही, म्हणून ते परत येतात. आणि परत येऊन ही जी वरची गती आहे, उन्नतीची गती आहे, ती आपल्याला मिळावी याच्याकरता ते प्रयत्न करतात. देह कष्टविती उपकारी असं आपण म्हणतो. नाथ महाराज हे त्याच परंपरेतले आहेत, ज्याचा पाया ज्ञानदेवानी रचला आणि तुकाराम महाराज त्याचे कळस झाले. त्या भव्य मंदिर मंडपाला एकनाथांनी खांब दिला असं म्हटलेलं आहे. हा सगळा उद्योग संतांनी कशाला केला? तर प्रत्येक जीव हा पूर्णापासून ढळलेला आहे आणि त्याला पूर्णाकडे जायचा आहे. तो मध्ये मध्ये आपल्या बुद्धीने इकडे तिकडे जातो, त्याच्यामुळे भटकत राहतो. तसं होऊ नये, त्याची सहज स्वाभाविक उन्नती पुन्हा पूर्णाकडे जाण्याकरता होत राहावी, हे चक्र ते चालू ठेवतात. एकनाथ महाराजांनी हेच केलं. त्याच्यासाठी ने भागवताचा प्रचार केला. हे तर खरंच आहे की आपल्या परंपरेमध्ये जेवढं काही चिंतन झालंय पूर्वी आणि आता पुढेही होईल, जग काय आहे, ते कुठून आलं कुठे जाणार आहे, मी कोण आहे, कुठून आलो कुठे जाणार आहे, हे तत्वज्ञानचे प्रश्न आहेत. त्याचं चिंतन आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन
जे काही आपल्याकडे चिंतन निर्माण झालं आहे सगळीकडेच आहे, सगळ्या संप्रदायात आहे. आपण तर असं म्हणतो की तो सगळ्याच आपला ज्ञाननिधी आहे. चतुर्वेदा पुराणानी सर्वोपनिषदस्तथा रामायणम भारतम च गीता सद्दर्शनानि च जैनागमाः त्रिपिटकाः गुरुग्रंथ सतांगिरा म्हणजे संतांची वाणी एकनाथी भागवत त्याच्यात येतं. एष ज्ञाननिधी श्रेष्ठ हा आपल्यासाठी ज्ञानाचा खजिना आहे. कारण याच्यात दर्शन वेगवेगळं आहे, आचार धर्म वेगवेगळा सांगतात, उपासना वेगवेगळी सांगतात, पण सुरू सर्व एका ठिकाणून होते की सर्वत्र सत्यच आहे आणि त्याच्यापासूनच सगळी सृष्टी उत्पन्न झाली आहे आणि ती पुन्हा तिकडेच जाणार आहे. आणि मग आपापल्या वेगवेगळ्या उत्पत्त्या करत करत जेव्हा उपदेश करतात कसं वागावं, तेव्हा सगळ्यांचा उपदेश एकच आहे, धर्मानी वागा, सत्य अहिंसा अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य तप संतोष स्वाध्याय शौच म्हणजे पवित्रता ईश्वर प्रणिधान, हे 10 यम आणि नियमात्मक आचरण हे सगळ्यांनी सांगितलं. आणि ते नुसतं पुस्तक नाही आहे, तर संतांनी ते वागून दाखवलं आहे. कारण पुस्तकात शब्द असतात, पोथीमध्ये शब्द असतात, शब्दांचा अर्थ समजावा लागतो आणि तो शब्द डिक्शनरी पाहून अर्थ नाही समजत, तर वेगवेगळ्या वेळी त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. भीष्म शरपंजरी पडले पण त्यांना इच्छा मरण होतं, त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं होतं की या युद्धाचा अंत पाहून उत्तरायण लागलं की जायचं. ते पडल्याबरोबर युद्ध तर थांबलंच, कौरव पांडव दोघांचेही आजोबा आणि अत्यंत प्रिय सगळे आले युद्ध थांबवून, हात जोडून आसू भरल्या नेत्रांनी त्यांच्याकडे पाहत उभे राहिले. तर भीष्म म्हणाले, अरे पाहता काय, बाणाच्या पिंजऱ्यावर मी पडलो आहे पण मानेखाली काही नाही, लटकते आहे मान, काहीतरी द्या. धावले लोक आपापल्या शिबिरामध्ये, कोणी लोड घेऊन आले, कोणी तक्के घेऊन आले, उषा घेऊन आले, मसनत घेऊन आले. तर भीष्माने म्हटलं, रे हे मला नाही चालणार बाबा, ते अर्जुनाला सांगा. अर्जुनाला बोलावलं, त्याला म्हटलं तक्के उस पाहिजे काहीतरी. अर्जुनाने बाण मारले आणि 3 बाणाच्या तिकाट्यावर त्यांचं मस्तक तोलून धरलं. आता मानेखाली उशी पाहिजे याचा डिक्शनरीत अर्थ काय आहे, लोड आणा, तक्के आणा वगैरे वगैरे. पण त्या ठिकाणी अर्थ काय होतो, रणांगणावर वीरमरणाची प्रतीक्षा करत जो वीर शरशय्येवर पडलाय त्याला त्या बाणांचीच तिकाटी पाहिजे. तहान लागली, पाणी पाहिजे म्हटल्यावर लोक पाणी घेऊन आले. भीष्म म्हणे अर्जुनाला बोलवा. कारण हा अर्जुन हा भीष्मांच्या मनाशी तन्मय झाला होता. त्याच्यामुळे भीष्म जे बोलतात त्याचा केव्हा काय अर्थ होतो ते त्याला माहित होतं, बाकीच्यांना नव्हतं माहित. तशी संत मंडळी यांचा नित्य संवाद त्याच्याशी चालतो साक्षात. ह्या सगळ्या कथा आहेत ना. नाथांच्या घरी 36 वर्ष भगवंत त्यांचा होऊन राबला, तर बाहेरच्या लोकांना, भारताबाहेरच्या लोकांना कोडच पडते, अरे तुम्ही देवाची पूजा करता की काय करता, तुम्ही म्हणता तुमच्या घरी राबला देव. अरे देव आणि आम्ही म्हणजे आमचे संत हे परके नसतातच, ते 2 शरीर एक आत्मा असंच असतं. त्याच्यामुळे आमच्या देशात देव आमचा मुलगा होऊन येतो, आमचा मित्र होऊन येतो, आमचा मोठा भाऊ होऊन येतो, आमचा कोणाचा पती होऊन येतो, असं सगळं आमचं नातच असतं प्रत्यक्ष. कारण देव आमच्याकडे थिअरीची गोष्ट नाही आहे. ही पुस्तकं सगळी जी आहेत, म्हणजे पोथ्या ज्या आहेत ते नुसत्या लिहिलेल्या नाही आहेत, ह्याची प्रतीती ज्यांना नित्य असते त्यांनी ते लिहिलेलं आहे आणि ते त्याचा अर्थ जाणतात आणि ते समजवतात. वेदाचा जो अर्थ आमासीच ठावा, येरे भावा व्हावा भारमास. त्याच्यामुळे हरिपंडितांना एकनाथांनी हळूहळू करून घेतलं, पण
पंडितपणाचा जोपर्यंत गर्व होता तोपर्यंत नाही जमलं. लक्षात आल्यावर झालं सगळं व्यवस्थित. एकनाथांनी जगून दाखवलं. एकनाथी भागवत जगले आणि मग दिलं, म्हणून त्या पोथीला मंत्र सामर्थ्य आहे. तो त्याचं एक अक्षर वृथा जात नाही. ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात एकतरी ओवी अनुभवा, तसं एकनाथी भागवतातलं एक वचन जर आपण आपल्या जीवनात बाणवलं तर संसार सागर आपण तरुण जाऊ, इतकं त्याचं सामर्थ्य आहे. कारण एकेका अक्षरामागे संतांची जीवनाची तपस्या उभी आहे. भागवत धर्म सांगतो, मला वृंदावनला एक चांगले सिद्ध संत भेटले, तर त्यांनी मला सांगितलं की सार्वजनिक जीवनाचा कार्यकर्ता कोणीही असेल, कुठेही असेल, सेवा करत असेल, राजकारणात असेल, आणखीन शेतकऱ्यांचं काम करत असेल, परंतु त्यांनी धर्म पाळला पाहिजे. धर्म म्हणजे 4 गोष्टी पाळल्या पाहिजेत. एक भागवतात सांगितलं, असं त्यांनी सांगितलं मला. भागवतामध्ये 4 गोष्टी सांगितल्या, धर्माचे 4 पाय. म्हणजे काय? सत्य, करुणा, शुचिता म्हणजे पवित्रता, आणि तपश्चर्या म्हणजे परिश्रम. तर कार्यकर्त्यांनी सत्यावर उभं राहून, सत्य जे असेल त्याच्यावर पक्क उभं राहिलं पाहिजे. आपला किंवा आपल्या संघटनेचा स्वार्थ साधण्याकरता असत्याचं वर्ण करायचं नाही. आणि सत्य जर हे म्हणते की सगळीकडे भगवंत आहे, तर मग कार्यकर्त्याचं वागणं भेदरहितच असलं पाहिजे. भक्ताचं वागणं भेदरहितच असलं पाहिजे. सगळा समाज आपला आहे, कोणी परका नाही, कोणी दुसरा नाही, कोणी माझ्यापेक्षा उंच नाही, कोणी माझ्यापेक्षा नीच नाही. आपण एकनाथांनी किती केलंय, पुष्कळ उदाहरण आहेत. तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा म्हणून मी सांगत नाही, पण आहेत उदाहरण, आहेत, कथा आहे. सगळ्या समाजाला आपला म्हणून त्यांनी जवळ घेतलं, काही संकोच केला नाही. हे नुसतं प्रवचनात नव्हतं, हे त्यांच्या वागण्यात होतं. कोण काय म्हणेल याची त्यांनी पर्वा केली नाही. आपल्या देशामध्ये अशी समतेची, समरसतेची वागणूक वाढवणं, आपण स्वतः करणं आणि सगळ्यांना ते शिकवणं. एकनाथी भागवत वाचल्यानंतर आपल्या जीवनामध्ये हे परिवर्तन यायला पाहिजे. महाराज शांती ब्रह्म असं आपण म्हणतोच. कितीही विषम परिस्थिती आली तरी त्यांनी आपलं संतुलन कधी ढळू दिलं नाही. थोडं काही झालं की आता कसं होईल, आता कसं होईल, आता कसं होईल, असं नाही झालं. किती विपरीत परिस्थिती होती. राज्य विधर्मी यांचं होत आणि धर्माचा उच्छेद मांडायला कंबर कसलेले लोक होते आपल्या. पण आपण फार मोठ्या संकटात आहोत, त्याच्यामुळे चिंतेची रेष, असं कधी झालेलं नाही. कारण पक्का भरोसा आहे ना, देव आहे, तो पाहतो, तो योग्य ते करतो. मग आपल्याला चिंता करायचं कारण काय? जे उचित आहे ते आपण करू. कोण काय करतो आम्हाला माहित नाही, आम्ही काय केलं पाहिजे आम्हाला माहित आहे, ते आम्ही करतो. सर्व शक्तीपणाला लावून करतो, सर्व परिस्थितीत त्याला चुकत नाही आम्ही. असे ते वागले म्हणून समाज तसा वागला, म्हणून ते सगळं परचक्र पार करून महाराष्ट्र जिवंत राहिला. आणि नुसता महाराष्ट्रच नाही, कारण हे भक्ती आंदोलन जे सुरू झालं ते महाराष्ट्रपुरतं मर्यादित नाही राहिलं, ते सगळ्या भारतात पसरलं. आणि त्याच्यामुळे संपूर्णपणे विपरीत शासन असूनही धर्म पाळण्याची किंमत प्राणांनी द्यावी लागत असतानाही, सर्व प्रकार, अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही, जनामध्ये आश्रयो पाहता नाही, बुद्धी दे रघुनायका, अशी स्थिती असताना सुद्धा घर खावया माणसा खावया अन्न नाही, घर कराया सामग्री नाही, अखंड चिंतेच्या प्रवाही पडिले लोक, अशी स्थिती असताना सुद्धा तो काळ गेला. आणि आता आपण अयोध्येत राम मंदिर बांधतो आहोत. हे कसं झालं? तर आपल्याला जे मार्गदर्शक मिळाले ते आध्यात्मिक बैठकीचे लोक होते.
ती आध्यात्मिक बैठक नसेल तर जीवनाच्या कोणत्याच क्षेत्रात पूर्ण यशस्वीता मिळत नाही. हे सगळीकडे खरं आहे, केवळ भारतातच नाही. कारण जीवन काय आहे हे समजलं पाहिजे, जग काय आहे हे समजलं पाहिजे, आपण काय आहो कोण आहो हे समजलं पाहिजे. हे समजायचं असेल तर दुसरा आधार नाही, आध्यात्मिक बैठक पाहिजे. ज्ञान कर्म भक्ती तिन्हीचा संयोग पाहिजे. त्याच्याकरता निर्णय जे रस्ते आहेत त्यांच्यापैकी एखादा पकडून त्याची उपासना पाहिजे. उपासनेला चांगला गुरु पाहिजे. आपल्याला हे जे नेतृत्व त्या सगळ्या काळांमध्ये मिळालं संतांचं, त्याचा परिणाम असा झाला, ते प्रत्यक्ष आले का कुठे लढायला? नसतील आले. काही लोक आले सुद्धा, पण नसतीलही आले. तरी त्यांनी समाज असा तयार केला की कोणत्याही लढाईत तो पराजित होणार नाही. जगाच्या कल्याणाकरता विष पिऊन केवळ गळा निळा करून उभा राहणाऱ्या शंकरासारखा समाज उभा केला त्यांनी. म्हणून आपण टिकलो. त्याच्यामुळे आपण याचं परिशीलन अनुशीलन केलं पाहिजे. आपल्या आध्यात्मिक उन्नती करता केलंच पाहिजे. पण नुसतं तेवढ्याकरता होऊन मुक्ती मिळत नाही. कारण त्या अवस्थेतून मग आपण कोणाचे चाकर राहत नाही, आपण भगवंताचे चाकर होतो. आणि भगवंत आपल्याला त्याचं काम करून घ्यायला पुन्हा पाठवेलच, जोपर्यंत सुट्टी आहे तोपर्यंत. मग आपल्याला समाजाच्याही भल्याचा विचार करावा लागेल. पहिलेपासूनच त्याची सवय केली पाहिजे. म्हणून आपल्याकडे हे सगळे ग्रंथ सांगतात जीवन कसं असलं पाहिजे. एकांती आत्मसाधना, लोकांती सेवा परोपकार. सेवा करताना समदृष्टीने सेवा करायची. धर्म आपण पसरवणार, धर्म सगळीकडे धर्माचा प्रचार करणार. म्हणजे काय करणार? आपण लोकांना माणुसकी शिकवतो, बंधुभाव शिकवतो, जीवनाचा सत्य शिकवतो. त्याची आवश्यकता असतेच. आपल्या भारतात अनेक संप्रदाय झाले, आजही आहेत, पुढेही राहतील. पण ते सगळे हे एकच काम करतात, ते यमनियमात्मक आचरण आणि त्याच्याकडे जायचा आपल्या प्रकृतीला झेपेल तसा मार्ग, ज्यातून उत्तरोत्तर उन्नती होऊन एक दिवस आपण तिथे पोहोचू. म्हणून एकांती आत्मसाधना, लोकांती परोपकार सेवा. आता तुम्ही सांगा, इतक्या जगात समस्या आहे, कुठे कुठे युद्ध चालू आहे, आपण ऐकून राहिलो रोज. प्रगती खूप झाली पण पर्यावरण खराब होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगला काही उपाय नाही. एक भारत आहे जो आपले सगळे लक्ष पूर्ण करतो, बाकी कोणीच पूर्ण करत नाही. नुसते तोंडाने गप्पा करतात, करत काय नाही. समस्या वाढतच चालली आहे. विज्ञान प्रगत झालं, सुखसोयी खूप झाल्या, पण समाधान नाही. लहान लहान मुलं बंदूक घेऊन शाळेत जातात, आपल्याच मित्रांवर गोळ्या झाडून मारतात त्यांना. अशा घटना होतात. याच्यावर उपाय काय त्यांना माहित नाही, आपल्याला माहिती आहे. त्यांना तो द्यायचा आहे. तो उपाय देण्याकरता आपल्याला तयार झालं पाहिजे. कारण हेच काम आहे लोकसंग्रह. लोकसंग्रहाकरताही करायचं, नाहीतर जो तिथे पोहोचला त्याला या सगळ्या कर्मकांडाची जरुरी काय. ज्याच्या मनात नित्य परमेश्वर वास करतो, अंतर्बाह्य जो सगळा परमेश्वरच पाहत असतो, त्यांनी पूजा केली काय न केली काय. परंतु तरी भगवान गीतेमध्ये असं म्हणतात की मला काही कर्तव्य नाही तिन्ही लोकात करायचं शिल्लक, पण मी हे का करतो. मी सकाळी 4 वाजता उठतो. महाभारत वर्णन आहे कृष्णांच्या दिनचर्येचं. सकाळी 4 वाजता उठून अन्निक आटपून व्यायाम करायचे. जरूर काय आहे, मी जर हे केलं नाही तो लोक अनुकरण करतात श्रेष्ठ लोकांचं. यद यदाचरिती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जना. आम्ही आचरण सोडून दिलं तर समाज आचरण सोडून देईल, तो भटकेल. आम्ही भटकण्याची संभावना नाही, आम्ही पोचलो. पण समाज अजून पोचला नाही, तो रस्त्यात भटकेल. तो पोचू नये म्हणून हे करायचं. आणि म्हणून साधकांचं हे काम असतं की जे ग्रंथात आहे ते जीवनात आणायचं आणि ते इतरांच्या जीवनात येईल असा प्रयत्न, आपलं उदाहरण त्यांना त्यांच्या समोर ठेवून करायचं. आपण एकनाथी भागवताची
450व वर्ष आपण साजरं केलं, समारोप आहे. नाथांचं 425व वर्ष आपण साजरं केलं, समारोप आहे. हा समारोप नाही आहे, ही सुरुवात आहे. जे जे परिशीलन या वर्षभर आपण भागवताचं केलं, त्याच्यात आपल्या देशाला आज आवश्यक असलेले आणि सगळ्या जगाच्या समस्यांना उपाय ठरू शकणारी खूप गोष्टी आपण वाचलेल्या आहेत, पारायण केलेलं आहे. सामाजिक समरसता ही त्यातली एक गोष्ट आहे. मनाची शांती, शांतपणे आपलं कर्तव्य करत राहणे. सर्व कर्तव्य करताना मनामध्ये कोणाही विषयी द्वेष, शत्रुता येऊ न देणे. युद्ध जरी करावं लागलं तरी विगत ज्वर होऊन करायचं, अशा प्रकारची शांती आपण तिथेच पाहिली. भूत मात्राविषयी कळवळा, जीव मात्राविषयी कळवळा. रामेश्वरला काशीची कावड घेऊन चालले आणि रस्त्यात तहानेने तडफडणारं गाढव दिसलं, त्याच्यावरती गंगा ओतली. लोकांनी म्हटलं कावड तिकडे रामेश्वराला, तर म्हणे रामेश्वरावरच घातली कावड. माझ्या अंतःकरणात आहे, त्याच्याही अंतःकरणात आहे. कर्तव्य काय आहे? ठीक आहे. कर्म काय आहे? गंगेतून रामेश्वराला ती कावड न्यायची. पण कर्तव्य काय सांगतं की रामेश्वर उपाशी राहत नाही, तहानलेला राहत नाही. हा याला आत्ता पाणी पाहिजे, तो जीव आहे. तुझ्या मनात करुणा असली पाहिजे. सत्य हे बरोबर आहे, पण करुणा असली पाहिजे, त्याला पास. हा विवेक त्याच्यातून आपण घेतला पाहिजे. म्हणून एकनाथी भागवताचा प्रचार प्रसार करणं, लोकांना त्याचं ज्ञान देणं, शब्द ज्ञान देणं चांगली गोष्ट आहे, दिलंच पाहिजे, त्याच्याशिवाय होत नाही. पण नुसतं शब्द ज्ञान देऊन होणार नाही. अर्थज्ञान दिलं पाहिजे, त्याचा नेमका अर्थ आजच्या काळात काय होतो, आज काय केलं म्हणजे हा विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ हे कशामुळे होईल आज, तो आजचा धर्म आहे. शाश्वत धर्म एकच आहे, तेव्हा जो होता तोच आजही आहे आणि पुढेही तोच राहणार आहे. पण शाश्वत धर्माचं आचरण करायचं ते परिस्थितीनुसार कधी कधी वेगवेगळं असतं. त्याचा विचार हे पारायण करताना करायचा. एकनाथांचं जीवन त्याच्याकरता साक्ष आहे. एकनाथी भागवताचा अर्थ करताना एकनाथांचं जीवन संदर्भाला ठेवायचं, त्याच्या प्रकाशात त्याचा अर्थ करायचा आणि तो अर्थ आपल्या जीवनात उदाहरणांनी उतरवायचा. आणि आत्मीय बुद्धीनी रंजले गांजले सगळ्यांना आपलं म्हणून त्यांची सेवा केली तर आपोआप ते आपल्या जीवनाचं अनुकरण करतील. मग सगळ्या समाजामध्ये एक परिवर्तनाचं वातावरण येईल आणि आपल्या समाजाचं परिवर्तन झालं की आपल्या देशाला चांगले दिवस येतील. थोडं थोडं झालंय तर इतकं चांगलं होत आहे, पूर्णपणे झालं तर किती चांगलं होईल. आणि आपल्या देशाचं भलं झालं की जगाचं भलं होणार. ते नाही झालं आपल्या देशाचं भलं तर जगाचं भलं होणार नाही. एका दगडात दोन पक्षी ऐकलाय आपण, एका दगडात तीन पक्षी आहेत. माझी उन्नती होते, माझ्या देशाची उन्नती होते, जगाची उन्नती होते. कशामुळे? मी एकनाथी भागवतांनी सांगितलेला भागवत धर्म, एकनाथांचं जीवन डोळ्यापुढे ठेवून त्यानुसार अर्थ लावून आचरण करतो. हे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. तो भागवत धर्म तो शाश्वत धर्मच आहे. सगळे संप्रदाय हो तोच धर्म, प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असते म्हणून तसं समजावून सांगतात. ब्रह्मदेवानी म्हटलं, उपदेश मागायला आले, माणसं आली, देव आले, राक्षस आले, काही सांगा. ब्रह्मदेवानी एक अक्षर उच्चारलं, द. तर देवानी विचारलं, द म्हणजे तुम्ही असं म्हणता का की आमच्या अंगी सर्व विभूती आहेत, प्रतिभा आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही जरा तुमच्या अंगी शक्ती आहे तो उन्मत्त होऊ नका, दमन करा आपल्या प्रवृत्तींचं, त्यांना नियंत्रणात ठेवा, असं तुम्हाला म्हणायचं का? ब्रह्मदेव म्हणाले, हो हेच म्हणायचं आहे. मग राक्षस आले, आमच्या अंगी प्रचंड ताकद आहे आणि वृत्ती आमची हिंस्र आहे, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की दया करा, असं तुम्हाला सांगायचं आहे का? तर म्हणाले, हेच मला म्हणायचं. आणि मनुष्य आला, मनुष्य म्हणाला, माझ्याजवळ भरपूर संपत्ती आहे, तुम्हाला दान करायला सांगितलंय का? तर ब्रह्मदेव म्हणाले, हो हेच सांगितलं. अक्षर एकच आहे, द.
पण ज्याला जसं लागू पडतं तसं सांगितलं. असं आपल्यालाही अधिकार तैसा करू उपदेश असं करत करत सर्वांना आपल्या बरोबर जोडून आपल्या उदाहरणातून त्यांना पुढे न्यायचं आहे. हे काम करायला काही संस्था पाहिजे वगैरे नाही. आपल्याला ती शिक्षा मिळाली आहे, शिक्षण मिळालं आहे, आपल्याजवळ ग्रंथ आहे, आपल्याजवळ आदर्श आहे. आपण त्याच्यासारखं व्हायचं आणि आपल्या मैत्रीत जे लोक आहेत त्या सगळ्यांना जोडायचं, आपली मैत्री वाढवायची आणि ज्याचं हवं नको जे आहे ते पाहून त्याच्याशी घनिष्ठ संबंध वाढवायचे. आपोआप अनुकरण होतं. हे काम करण्याचा प्रारंभ हा समारोपाचा सोहळा आहे. म्हणून या ठिकाणी अनेक संकल्प होतील, परंतु या सोहळ्यात भाग घेताना आपण प्रत्येकाने आपला व्यक्तिगत संकल्प घ्यायचा की माझा जिथपर्यंत प्रभाव चालतो तिथपर्यंत मी हे काम करीन. खूप मोठं संघटन आहे, संघासारखं आहे किंवा आपला संप्रदाय आहे, ते मोठं काम करतील, मोठ्या एरियात करतील. पण माझ्या घरापुरतं मी करू शकतो, माझ्या घरात परिवर्तन मी करू शकतो. माझ्या घरामध्ये काम करायला अनेक लोक येतात, माझं जीवन चालतं. तर शहरामध्ये जे राहतात ते काही रोज कपडे आपले धुतात असं नाही, धोब्याकडे देतात, लॉन्ड्री टाकतात. तर लॉन्ड्रीवालाही माझं जीवन चालवतो. मला घरच्या खाण्याचा शिधा जिथून आणतो ते दुकान, तेही माझं जीवन चालवतं. झाडलोट करायला जे कर्मचारी येतात नगरपालिकेच्या, आमच्या घरासमोरचा कचरा विचरा उचलतात, रस्ता साफ करतात, तेही आपलं जीवन चालवतात. यांच्याशी आपला संबंध असतोच ना. तिथे सुद्धा आपण हे देत जावं, सांगत जावं, त्यांचंही परिवर्तन होईल. हे सगळे आपले आहेत. पूर्ण भारत एक असं कुटुंब आहे की ते सगळ्या जगाला एक कुटुंब बनवणार आहे. आपण आणि आपलं कुटुंब या सगळ्यांनी असे प्रयत्न करायचे, असा संकल्प आपण घ्यायचा आणि सगळी शक्ती लावून जितका पूर्ण करता येईल तितका तो पूर्ण करायचा. आपण किती करू शकतो याचा प्रश्न नाही आहे. आपण संकल्प केला आणि प्रामाणिक प्रयत्न केले, यश देणे न देणे ईश्वराच्या हाती आहे. पण केलेलं कधी वाया जाणार नाही हे लक्षात ठेवा. आणि मग पुढे मागे केव्हा भारताचा इतिहास लिहिला जाईल की भारतात असं एक परिवर्तन आलं आणि मग सगळ्या जगात भारताने परिवर्तन आणलं. त्यावेळेला जर आपण जिवंत असू तर आपण आपल्या नातवंडांना सांगू की हे जे लिहिलं आहे ना, याच्यात मीही एक करणारा होतो. हीच संतांची प्रेरणा आहे, हीच संतांची शिकवण आहे. एकनाथी भागवत आणि एकनाथांचं जीवन यांचं अनुसरण करत या शिकवणीचं आचरण आपण करावं अशी एक नम्र विनंती आपल्या समोर ठेवतो. अधिकार माझा काही नाही, म्हटलं तसं मी नावाचाच भागवत आहे, पण माझ्या अल्पबुद्धीला जे सुचलं ते बोललो. त्यात जर काही कमी जास्त झालं असेल तर संत वृंदांना हात जोडून क्षमा मागतो आणि माझे 4 शब्द तुम्हाला धन्यवाद देऊन संपतो.